हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथं पाणी योजनेच्या वीज बिलाची 32 लाखाची थकबाकी असल्यानं 8 दिवसांपूर्वी या योजनेचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आलाय। गावात पिण्याचं पाणी नसल्यानं ग्रामस्थांनी पाण्यासाठी भटकंती सुरू आहे। त्यामुळे काही नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायतीला निवेदन देण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार सुनील चव्हाण, सुहास सयाजी चव्हाण, अनिल दिनकर पाटील, बाळासो आनंदा चव्हाण एक ग्रामपंचायतमध्ये गेले होते। यावेळी सरपंच अमोल कांबळे आणि एक कर्मचारी ग्रामपंचायतमध्ये होते। ग्रामस्थांनी आम्ही पाण्यासाठी निवेदन देणार आहोत, ग्रामसेवक कुठे आहेत असा प्रश्न केला। ग्रामसेवक हातकणंगलेत गेलेत असल्यानं तुम्ही निवेदन देऊ नका असं सरपंच अमोल कांबळे यांनी सांगितलं। त्यानंतर सुहास चव्हाण आणि सरपंच अमोल कांबळे यांच्यात वाद झाला। या वादावादीतून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार सरपंच अमोल कांबळे यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे।